होती ना त्याच्यामुळे काढू नाही शकले. आज काढून उद्या टाकून देईल. मी उद्या टाकणार. उद्या बरं ऐका, आता आपण क्लास चालू करूयात. आता ठीक आहे, होमवर्क तुम्हाला शक्य आहे ते टाकून द्या, आज उद्या टाका. हा लावण्य सांग बेटा, तू काय सांगत होतीस? मॅम तास कशाच आहे? मी काय शिकवते? जॉईन झालेले ना, फिजिक्स न्यू शिकवतो जॉईन मॅम. झालेले टीचर त्यात क्लासमध्ये लावण्य टीचर आपल्या क्लासमध्ये लावण्य बोलणार आहे आता, फक्त लावण्य बोलला आता, बाकीच्यांनी म्यूट करा. हा येस लावण्य बोल, आन्सर बोल. साऊंड प्रोड्यूस बाय ह्युमन आज आपण बघणार आहे. तर सगळ्यात पहिले तर आवाजाची निर्मितीची सुरुवात खरं तर श्वासोच्छवास पासून होते. आणि श्वासोच्छवास म्हणजे आपण नाकावाटे किंवा तोंडावाटे आपण हवा आत घेतो किंवा सोडतो. आणि ती जी हवा असते ती लंग्स म्हणजे फुफ्फुसामध्ये साठवतो. आणि मग जेव्हा आपण बोलतो किंवा गायचं असलं ना, तर ती हवा हळूहळू बाहेर सोडली जाते. आणि ही हवा जी बाहेर सोडली जाते ती हवा साऊंड प्रोड्यूस करते. तर जे लॅरिन्स असतं म्हणजे स्वरयंत्र असतं. तर हे स्वरयंत्र म्हणजे आपल्या जे गळा असतो तो गळ्याच्या मध्यभागी असतं. ते खूप म्हणजे लहान ऑर्गन असतं. आणि त्यामध्ये 2 मसल्स असतात. ते म्हणजे 2 स्नायूंच्या घड्या असतात. आणि ज्यांना आपण व्होकल कॉर्ड म्हणतो, तसंच स्वरतंतू म्हणतो. आणि ते जे व्होकल कॉर्ड असतात ते थोडेफार लवचिक असतात आणि त्यांच्यापासूनच व्हायब्रेशन निर्माण होते. तर जे स्वरतंतू म्हणजे व्होकल कॉर्ड असतात, जेव्हा आपण श्वास सोडतो ना तेव्हा ते लॅरिन्स मधून जातं. आणि जेव्हा आपण बोलतो तेव्हा मग ते व्होकल कॉर्ड मध्ये जवळ जातं. आणि त्याच्यामधून जेव्हा आपण बोलल्यावर जेव्हा हवा जाते ना, तेव्हा कंपन होतं म्हणजे व्हायब्रेशन होतं. आणि त्या व्हायब्रेशनमुळे साऊंड निर्माण होतो. आणि आपल्या जी साऊंडची जी गती असते म्हणजे आपल्या आवाजाची जी गती असते ती अवलंबून असते व्होकल कॉर्डच्या लांबीवर किंवा जाडीवर आणि ताणावर. ही त्याच्यावर अवलंबून असते. आणि जितकी आपल्या म्हणजे ज्यामुळे त्याच्यावर अवलंबून असते. आणि उदाहरण आपण जर घेतलं ना, तर लहान बाळाचा आपण जर आवाज बघितला ना, त्याचा आवाज थोडासा तीक्ष्ण असतो. आणि तेच आपण जर मोठ्या माणसाचा, पुरुषाचा आवाज बघितला ना, त्याचा आवाज खोल असतो. गुड, व्हेरी गुड बेटा, नाईस. सिद्धार्थ नावाने काय? हरिओम. चुंबक हा कशापासून तयार होतो? बेटा आपण आता साऊंड बद्दल शिकतोय, तू आउट ऑफ कॉन्टेक्स्ट प्रश्न विचारतोय. पहिली गोष्ट ना, तो चुंबक जो पदार्थ आहे तो वेगळाच सापडलेला होता. त्याचा शोधच वेगळा लागलेला होता. असा पदार्थ होता ज्याच्याकडे लोखंडाला शोषून म्हणजे स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची, आकर्षित करण्याची शक्ती होती. म्हणूनच तर त्याला आपण चुंबक हे नाव दिलं ना. तर तो कशापासून बनलाय? ऑफकोर्स अणूंपासून बनलाय. अच्छा, चला आता मुलांनो, आपला एक शेवटचा टॉपिक राहिलाय हा धड्याचा. आज धडा आपण कम्प्लीट करूया. शेवटच्या टॉपिक मध्ये काय आहे? हे स्पीकर बद्दल आहे, लाऊड स्पीकर. ध्वनी प्रेक्षकापासून ध्वनी निर्मिती. तर आता तुम्ही ते बघू शकताय काय केलंय ह्यांनी. तर आज आपण ह्याचं लाऊड स्पीकर काम कसा करतो हे बघूयात. आणि मग हा धडा कंप्लीट झाल्यावर आपण स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर जे आहे ते प्रश्न उत्तर त्याची करून घेऊ, एक्सप्लेन करूयात, म्हणजे समजून स्पष्ट करून घेऊयात. आणि त्याच्यानंतर ना मग आपण नेक्स्ट क्लासमध्ये तुमचा प्रकाशवाला जो धडा आहे तो करूयात. ठीक आहे. तर आता ना मला ना एखादा छानसा व्हिडिओ मिळतोय का, मी बघते. ओके मॅम. हा, हे लाऊड स्पीकरचं जे तुम्हाला इथे वर्किंग दिलंय ना पुस्तकामध्ये आकृतीसह, त्याच
त्याचाच एखादा चांगला व्हिडिओच मिळाला तर आपल्याला चांगलं पडेल मग समजून घ्यायला. आधी आपण मग व्हिडिओ बघू आणि का साधी व्हिडिओ बघितलेला, आपलं स्वरयंत्र कसं काम करतं आणि त्याच्यानंतर ना मग आपण काय केलेलं, वाचलेली ना माहिती, मग आपल्याला अजून जास्त चांगलं समजलेलं. तसंच करू आपण. हो टीचर. हा ठीक आहे, थांबा. मला आता मी स्क्रीन शेअर करते, मला काही सेकंड्स द्या. हो टीचर. आजच्या प्रेयरचा अर्थ तर तुम्हाला समजला असेल ना? हो टीचर. हो टीचर. जॉईन नव्हते हो टीचर. आणि चार्जिंग सुद्धा हो टीचर. ठीक आहे, चला आपण आता व्हिडिओ बघूयात. करता है। यदि स्पीकर को आप ओपन करके देखोगे तो आप पता नहीं लगा सकते कि यह साउंड कैसे जनरेट करता है। इसके पीछे की इंजीनियरिंग एक अलग तरीके से काम करती है। यदि स्पीकर को आप ओपन करके देखोगे तो आप पता नहीं लगा सकते। स्पीकर एक ट्रांसड्यूसर है जो इलेक्ट्रिक सिग्नल को साउंड सिग्नल में कन्वर्ट करता है। यदि स्पीकर को आप ओपन करके देखोगे तो आप पता नहीं लगा सकते कि यह साउंड कैसे जनरेट करता है। इसके पीछे की इंजीनियरिंग एक अलग तरीके से काम करती है। यदि बाहर से स्पीकर को देखोगे तो हमारा ध्यान यह बड़ी मैग्नेट ही अट्रैक्ट करती है। यह एक परमानेंट मैग्नेट है। इस मैग्नेट के बीच में एक होल होता है जिसका बहुत बड़ा रोल है। इस मैग्नेट के भी दो पोल होते हैं, ऊपर की साइड नॉर्थ पोल और नीचे की साइड साउथ पोल। इन पोल का डिस्ट्रीब्यूशन इस मैग्नेट में अलग तरीके से किया जाता है और उसके लिए मैग्नेट के दोनों साइड में टॉप एंड बॉटम प्लेट लगी रहती है। टॉप प्लेट नॉर्मल शेप में होती है, लेकिन बॉटम प्लेट की डिजाइन कुछ इस टाइप की होती है जिसको मैग्नेट में कुछ ऐसे सेट किया जाता है। बॉटम प्लेट साउथ पोल से जुड़ी हुई है, जिसकी वजह से बॉटम प्लेट का यह वाला हिस्सा भी साउथ पोल की तरह ही काम करेगा। दोनों प्लेट को सेट करने के बाद में नॉर्थ और साउथ पोल मैग्नेट में कुछ इस तरीके से रिप्रेजेंट होते हैं। टॉप प्लेट पर बास्केट को सेट किया जाता है जिसके ऊपर पूरा साउंड का सेटअप तैयार किया जाता है। बास्केट के सेंटर पोर्शन में स्पीकर का ड्राइवर लगा रहता है जिसको वॉइस कॉइल बोलते हैं। यह एक मोटर की तरह ही काम करता है जिसको इलेक्ट्रोमैग्नेटिक मोटर भी बोल सकते हैं। असल में वॉइस कॉइल इस परमानेंट मैग्नेट के बीच में यह जो छोटा सा गैप होता है इसके बीच में सेट होती है और यह इस गैप में फ्रीली अप डाउन कर सकती है। वॉइस कॉइल एक टेम्परेरी मैग्नेट होती है जिसमें जब तक सप्लाई देंगे तब तक यह मैग्नेट की तरह काम करेगी। जैसे ही सप्लाई बंद, इसका मैग्नेटिक फील्ड भी बंद। वॉइस कॉइल के ऊपर स्पाइडर लगा रहता है और स्पाइडर के ऊपर कोन लगा रहता है जिसको डायफ्राम भी बोलते हैं और यही साउंड को क्रिएट करता है। वॉइस कॉइल के ऊपर डस्ट केप लगाकर पैक कर दिया जाता है ताकि कोई धूल मिट्टी कॉइल में ना चली जाए। जिस भी डिवाइस से स्पीकर लगा रहता है उस डिवाइस के अंदर एक एम्पलीफायर होता है जो स्पीकर को सिग्नल प्रोवाइड करवाता है। एम्पलीफायर से मिलने वाला सिग्नल वॉइस कॉइल को दिया जाता है। एम्पलीफायर का सिग्नल एक तरीके का इलेक्ट्रिक सिग्नल ही होता है। जैसे ही इलेक्ट्रिक सिग्नल वॉइस कॉइल को मिलेगा यह मैग्नेट की तरह काम करने लग जाएगी और इसमें नॉर्थ और साउथ पोल जनरेट हो जाएंगे। जब वॉइस कॉइल के नॉर्थ और साउथ पोल परमानेंट मैग्नेट के पोल से कांटेक्ट में आएंगे तो सेम पोल रिपेल करेंगे एंड ऑपोजिट अट्रैक्ट, जिसकी वजह से वॉइस कॉइल अप डाउन होने लग जाएगी। जब कॉइल अप डाउन होगी तो कॉइल पर लगा स्पाइडर भी मूव करेगा और स्पाइडर से जुड़ा डायफ्राम भी मूव करेगा।
डायफ्राम के ऊपर की तरफ आप देखोगे तो यह वाला एरिया डायफ्राम के मूव होने के लिए होता है। यह एक स्प्रिंग की तरह काम करता है। जब डायफ्राम में मूवमेंट होगा तो जो भी साउंड सिग्नल स्पीकर को एम्पलीफायर से मिलेगा वह हमें सुनाई देगा। लेकिन आपके दिमाग में क्वेश्चन जरूर आया होगा कि इसके मूवमेंट से वॉइस कैसे जनरेट होगी। स्पीकर का हिंदी मतलब होता है वक्ता, जो अच्छा बोल सकता है, लेकिन सभी लोगों के पास में यह कैपेसिटी नहीं होती। कुछ लोगों को देखकर लगता है कि यार उनके पास में ऐसी कौन सी पावर है जिसकी वजह से वह लोग इतने सक्सेसफुल है और हम हमारी नॉर्मल लाइफ से भी बाहर नहीं निकल पा रहे। असल में उन लोगों के पास में कन्विंसिंग पावर होती है जो किसी भी इंसान को अपनी मीठी बातों से अपनी बात मनवा लेते हैं, और यह पावर आप भी गेन कर सकते हो। एक बुक मैं आपको रिकमेंड करूंगा, हाउ टू टॉक टू एनीवन। इस बुक समरी को आप कुकू एफएम पर ऑडियो फॉर्म में सुन सकते हो और जरूर से सुनना। कुकू एफएम बहुत शानदार प्लेटफॉर्म है जहां पर आपको ढेरों ऐसी बुक्स की ऑडियो समरी मिल जाएगी और इन बुक्स को आप अपनी रीजनल लैंग्वेज में भी सुन सकते हो। इसके अलावा मेरा कूपन कोड LDA50 यूज करने पर फर्स्ट 250 यूजर्स को 50% डिस्काउंट मिलने के बाद एक साल की कॉस्ट 199 हो जाएगी। लिंक वीडियो के डिस्क्रिप्शन में दिया हुआ है, वहां से कुकू एफएम ऐप को डाउनलोड कर सकते हो। नाउ बैक टू द पॉइंट। यह एक साउंड एडिटिंग सॉफ्टवेयर है। इसमें इसी वीडियो की स्क्रिप्ट डालने पर यहाँ पर आपको कुछ वेवफॉर्म से दिखाई दे रही है। यदि मैं इसको जूम करता ही जाऊंगा तो लास्ट में आपको कुछ वेवफॉर्म का पैटर्न दिखाई देने लगेगा और इसी पैटर्न के हिसाब से डायफ्राम अप डाउन होता है। जब वेव ऊपर जाएगी तो डायफ्राम बाहर आएगा और नीचे जाएगी तो अंदर की तरफ, और हवा में इस वेवफॉर्म का पैटर्न तैयार करता है। जब डायफ्राम अप डाउन होगा तो एयर के पार्टिकल पर फोर्स लगाएगा और यह एयर पार्टिकल हवा में ट्रेवल करते हुए हमारे ईयर्स तक पहुंचते हैं। लेकिन इस कंडीशन में यह स्पीकर काम नहीं करेगा। यदि ओपन में आप स्पीकर को बजाओगे तो आपको क्लियर वॉइस सुनाई नहीं देगी, क्योंकि जितना डायफ्राम आगे की तरफ जा रहा है उतना ही पीछे की तरफ जा रहा है। तो सेम वेवफॉर्म आगे और पीछे की तरफ दोनों साइड में जनरेट होगी। फ्रंट साइड में वेवफॉर्म पॉजिटिव होगी और बैक साइड में नेगेटिव, दोनों आपस में मिल जाएगी और साउंड जीरो, हमें कोई क्लियर साउंड सुनाई नहीं देगी। और जो स्पीकर का बेस होगा वह तो एकदम ही खत्म हो जाएगा, क्योंकि बेस की लोअर फ्रीक्वेंसी होती है 20 हर्ट्ज की और हम इंसान 20 हर्ट्ज फ्रीक्वेंसी को नहीं सुन सकते, इसलिए हमें सिर्फ बेस सुनाई देता है, बेस स्पीकर से वॉइस नहीं। जो लोअर फ्रीक्वेंसी होती है उनकी वेवलेंथ बहुत ज़्यादा होती है, इसलिए स्पीकर के फ्रंट एंड बैक साइड की लोअर फ्रीक्वेंसी आपस में कैंसिल आउट हो जाएगी और बेस जीरो हो जाएगा। लेकिन बेस के अलावा जो वॉइस होगी उसकी हाई फ्रीक्वेंसी होती है जिसकी वेवलेंथ कम होती है। यह फ्रीक्वेंसी कैंसिल तो नहीं होती है, लेकिन स्पीकर के दोनों साइड में होने की वजह से हमें क्लियर वॉइस भी सुनाई नहीं देती। ऐसा लगता है जैसे एक ही अच्छा ठीक आहे, आता ह्याच्या पुढच्या पार्टची जास्त काही गरज नाहीये। मेन तुम्हाला कळलं ना काय केलेलं त्यांनी? एक मॅग्नेट घेतलेलं, मॅग्नेट म्हणजे चुंबक घेतलेलं, गोलाकार चुंबक होतं ते। तुम्हाला माहितीये ना मुलांनो, चुंबकाला दोन ध्रुव असतात है ना, एक नॉर्थ आणि एक साऊथ। तर त्यांनी काय केलेलं, ते चुंबक असं फिट केलेले जेणे की मध्येच त्याचं काय आलेलं, साऊथ वालं दक्षिण ध्रुव वरती आलेलं होतं। आणि मग त्याला त्यांनी बघा ते वायर गुंडाळलेली होती, त्या गोल पोर्शनला वायर गुंडाळलेली कॉपरची, तांब्याची। मग जेव्हा जेव्हा त्या तांब्याच्या, तुम्हाला माहितीये कसल्या पण इलेक्ट्रिक गोष्टीमधून आपण, कुठल्या पण वाहकामधून आपण इलेक्ट्रिसिटी घालवली, विद्युत धारा घालवली की तो टेम्पररी काय बनतं, चुंबक बनतं। मग एक तर ऑलरेडी चुंबक घेतलंय, दुसरं आपण इलेक्ट्रिसिटी फिरवून ह्याला काय बनवतोय, चुंबक बनवतोय। मग ते चुंबकाचं तुम्ही बघितलं नॉर्थ नॉर्थ जवळ येते, सेम सेम पोल जे आहेत ध्रुव समोर आल्यावर ते एकमेकांना प्रतिकर्षित करणार आणि अपोजिट ध्रुव बरोबर आल्यावरती ते एकमेकांना अट्रॅक्ट करणार, आकर्षित करणार। त्याच्यामुळे मग ते काय होते, कॉइल वर खाली वर खाली वर खाली होते आणि मग त्याच्यामधून मग तुम्हाला माहितीये कंपन निर्माण झालं की त्याच्यामधून आवाज निर्माण होईल। तर हे आपण बघितलं ह्या व्हिडिओमध्ये। आता तुमच्या पुस्तकामध्ये मग ह्याची सिमिलर काय माहिती दिली आपण ती एकदा वाचूया, मग तुम्हाला स्पष्ट होईल की हा जो लाऊड स्पीकर आहे तो कसं काम करतोय। ठीक आहे, मी सगळ्यांचे हात खाली करते, जर कोणाला मला काय विचारायचं असेल तरच हँड रेज करा आणि तुम्हाला अनम्यूट करायला पण मी अलाउ करते, पण हात वरती करून माझी परमिशन घेऊन मगच बोला, नाही तर सगळे जण एकत्रच बोलायला लागतात।
मॅम म्हणजे स्पीकर मध्ये जे व्हायब्रेशन होते ते डायफ्राम मुळेच होते ना? हा, डायफ्रॅमला ती गोष्ट अटॅच आहे, मग ते व्हायब्रेशन्स व्हायला लागतात आणि मग ते डायफ्रॅम जरा मोठी आहे ना, मग आवाज पण मोठा निर्माण होतो. येस अदिती बोल. टीचर, तुम्ही जेव्हा व्हिडिओ चालू केलेला होता ना, तर मला काहीच ऐकू येत नव्हतं आणि स्क्रीन पण दिसत नव्हती. सगळ्यांना काहीच दिसलं, ऐकायला नाही आलं, स्क्रीन नाही दिसली. हा मॅडम दिसलं नाही तुम्ही. येस मॅम. माझे स्लो चालू होता. जर माईक बरं ऐक. मध्ये मॅग्नेट नाही लावली तर आवाज नाही येणार का? हा, तर आता ना तुमचं ज्यांचं नेटवर्क इश्यू त्यांनाच नसेल दिसलं. बरं ठीक आहे, चला आपण मला ना एक आधी हे क्वेश्चन विचारायचं आहे. हा विचार बेटा. टीचर, त्या स्पीकर मध्ये आपण मॅग्नेट नाही लावली तर आवाज नाही येणार का आपल्याला? नाही येणार, नाही येणार. टीचर मला एक विचारायचंय. येस कार्तिक विचार. टीचर ते मॅग्नेट मध्ये ते कॉपरचं लावलेलं होतं, त्याच्याऐवजी आपण परमनंट मॅग्नेट लावलं तर होणार नाही का? नाही, ते आपलं ते गाणं जे आहे किंवा आपण जे बोलतोय तेच विद्युत धारेच्या रूपामध्ये त्या कॉईल मध्ये जातंय ना, मग त्याच्यावरूनच तर तो आवाज निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे मग ते आपलं बोलणंच ते इलेक्ट्रिकल सिग्नल्स म्हणजे विद्युत धारेचे सिग्नल्सच्या रूपामध्ये ते जाते. तर आपण नाही तिथे परमनंट मॅग्नेट नाही वापरू शकत. आपल्याला विद्युत धारेशी जोडलेलंच मॅग्नेट तिथे हवं. टीचर मी एक विचारू. हा हरिओम बोल. मॅडम ते कुंतलला इंग्लिश मधून कॉईल म्हणतात ना? हा बरोबर, कुंतलला कॉईल म्हणतात. बर, चला आता आपण कुंतल म्हणजे ते गुंडाळतात ना, त्याला कुंतल म्हणतात. टीचर, मी एक विचारू? जसं इथे बघा, तिथे कुंतल मगाशी हेच बघितलं ना आपण, आठवते ना तुम्हाला? कायम चुंबक म्हणजे परमनंट मॅग्नेट, आणि हे कुंतल बांधल्यामुळे त्याच्यामधून ज्यावेळी इकडून करंट जातोय बघा, इलेक्ट्रिकल विद्युत धारा जाते, त्यावेळी हे पण काय बनते, टेम्पररी मॅग्नेट बनते. तोपर्यंतच हे मॅग्नेट असेल जोपर्यंत ह्याच्यामधून विद्युत धारा वाहते. ठीक आहे, आता ना मी एका विद्यार्थ्याला हे पुस्तक खोला हवं तर समोर, आणि हे वाचा. तेजस बोल. मूव होतंय, पण त्यात वेगवेगळ्या प्रकारचा कसं काय आवाज येईल? हा, कारण ते कमी जास्त मूव होतंय ना. ते कमी जास्त होतंय. आवाज जो आहे ऑलरेडीच आहे, पण लाऊडस्पीकर काय करतोय, त्या आवाजाला मोठा करतोय, फक्त मोठ्या ह्याने कंपन निर्माण करून. कळतंय? आता जसं मी मी बोलते, माझाच आवाज माईक मधून कुठे चाललाय, लाऊडस्पीकर मध्ये चाललाय. मग मी जे बोलते ते सेम तसंच ऐकायला येईल, फक्त माझ्या आवाजाला काय केलं जातंय, मोठं केलं जातंय लाऊडस्पीकरद्वारे. ठीक आहे, याचं डिटेल मध्ये ना अजून मुलांना तुम्ही मोठ्या वर्गांमध्ये जाल त्यावेळी असेल. ठीक आहे, चला आता ना मला अनुष्का मगर, अनुष्का तू हँडल बेटा. येस टीचर. हा, मग हाय वाचशील तू? जे स्क्रीनवर दिसते तुझ्याजवळ, हवं तर पुस्तक ओपन कर, तू वाच. हो टीचर, वाचते. हा वाच, मग मी एक्सप्लेन करते आपण काय शिकतोय. टीचर, ध्वनी क्षेपकापासून ध्वनी निर्मिती तिथून वाचू का पूर्ण? हा बरोबर, सुरुवातीपासून इथून. हा, ध्वनी क्षेपकापासून आवाजाची निर्मिती होते हे तुम्हाला माहित आहे. ध्वनी क्षेपकाची अंतर्गत रचना आडव्या छेदाच्या रूपात आकृती 15.6 मध्ये दाखवली आहे. यामध्ये एक कायम चुंबक असतो. त्याच्या भोवती गुंडाळलेल्या कुंतलातून विद्युत प्रवाह प्रवाहित झाल्यास त्यामुळे ही चुंबकीय क्षेत्र तयार होते. हे तुम्ही मागील पाठात जाणले आहे.
दोन चुंबक एकमेकांजवळ आणल्यास त्यांच्या स्थितीनुसार त्यांची हालचाल होते. हे तुम्ही पाहिलेच असेल. अशाच प्रकारे इथे कुंतलाद्वारे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्रानुसार ते कुंतल मागे पुढे हलू शकते. कुंतलाचे हे हलणे म्हणजेच त्याची वारंवारिता आणि आयाम, त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह कशामुळे बदलत आहे त्यावर अवलंबून असते. याच कुंतलाला जोडलेल्या ध्वनिक्षेपकाच्या पडद्याची मागे पुढे हालचाल होऊ लागते. आपण यापूर्वी पाहिले आहे की नादकाठ्याच्या भुजांच्या मागे पुढे होणाऱ्या हालचालीमुळे हवेचे ध्वनी तरंग निर्माण होतात. याच प्रकारे येथे ध्वनिक्षेपकाच्या पडद्याच्या मागे पुढे अशा होणाऱ्या हालचालीमुळे हवेत ध्वनी तरंग निर्माण होतात. ध्वनी निर्मिती करत असलेल्या एखाद्या ध्वनिक्षेपकाच्या पडद्याला हलकासा स्पर्श करून या कंपनांचा अनुभव तुम्ही घेऊ शकतो. ध्वनिक्षेपकाचा वापर करून खूप मोठ्या पातळीचा आवाज निर्माण केला जाऊ शकतो. म्हणून सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा वापर केला जातो. परंतु आपण मागील इयत्तेत शिकले आहोत की ध्वनीची पातळी सुमारे 100 डेसिबल पेक्षा जास्त असल्यास तो ध्वनी आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. म्हणूनच ध्वनिक्षेपकाची क्षमता जरी उच्च पातळीचा ध्वनी निर्माण करण्याची असली तरी त्यावर मर्यादा ठेवणे आवश्यक असते. ठीक आहे, थँक्यू बेटा, व्हेरी गुड. तर मुलांना तुम्ही बघितलं, आपण आता जे व्हिडिओमध्ये बघितलेलं तेच, कुंतलामधून विद्युत धारा वाहतीये, मग ते कुंतलामध्ये विद्युत धारा व्हायल्यामुळे हा मी परत एकदा व्हिडिओ लावते. ठीक आहे, परत एकदा व्हिडिओ बघूया. आता तुम्ही वाचलं ना, हवं तर ते आता जे स्पष्टीकरण आहे ते हवं तर तुमच्या समोर ठेवा डोळ्याच्या बुक मधलं आणि व्हिडिओ बघा सोबत सोबत, मग सगळं समजेल तुम्हाला की काय चाललंय. ठीक आहे, परत एकदा मी व्हिडिओ शेअर लावला तोच का? हा, आता जो लावलेला तोच. चला मी व्हिडिओ लावते आता, परत एकदा बघा. जो इलेक्ट्रिक सिग्नल को साउंड सिग्नल में कन्वर्ट करता है, यदि स्पीकर को आप ओपन करके देखोगे तो आप पता नहीं लगा सकते कि यह साउंड कैसे जनरेट करता है। इसके पीछे की इंजीनियरिंग एक अलग तरीके से काम करती है। यदि बाहर से स्पीकर को देखोगे तो हमारा ध्यान यह बड़ी मैग्नेट ही अट्रैक्ट करती है। यह एक परमानेंट मैग्नेट है। इस मैग्नेट के बीच में एक होल होता है जिसका बहुत बड़ा रोल है। इस मैग्नेट के भी दो पोल होते हैं, ऊपर की साइड नॉर्थ पोल और नीचे की साइड साउथ पोल। इन पोल का डिस्ट्रीब्यूशन इस मैग्नेट में अलग तरीके से किया जाता है और उसके लिए मैग्नेट के दोनों साइड में टॉप एंड बॉटम प्लेट लगी रहती है। टॉप प्लेट नॉर्मल शेप में होती है, लेकिन बॉटम प्लेट की डिजाइन कुछ इस टाइप की होती है जिसको मैग्नेट में कुछ ऐसे सेट किया जाता है। बॉटम प्लेट साउथ पोल से जुड़ी हुई है, जिसकी वजह से बॉटम प्लेट का यह वाला हिस्सा भी साउथ पोल की तरह ही काम करेगा। दोनों प्लेट को सेट करने के बाद में नॉर्थ और साउथ पोल मैग्नेट में कुछ इस तरीके से रिप्रेजेंट होते हैं। टॉप प्लेट पर बास्केट को सेट किया जाता है जिसके ऊपर पूरा साउंड का सेटअप तैयार किया जाता है। बास्केट के सेंटर पोर्शन में स्पीकर का ड्राइवर लगा रहता है जिसको वॉइस कॉइल बोलते हैं। यह एक मोटर की तरह ही काम करता है जिसको इलेक्ट्रोमैग्नेटिक मोटर भी बोल सकते हैं। असल में वॉइस कॉइल इस परमानेंट मैग्नेट के बीच में यह जो छोटा सा गैप होता है इसके बीच में सेट होती है और यह इस गैप में फ्रीली अप डाउन कर सकती है। वॉइस कॉइल एक टेम्परेरी मैग्नेट होती है जिसमें जब तक सप्लाई देंगे तब तक यह मैग्नेट की तरह काम करेगी। जैसे ही कुंतले मुलांनो, हे कॉपर आपली जी तांब्याची वायर असते ना, तिला पूर्ण वरचं प्लास्टिक काढून फक्त तांब्याची वायरला असं गोल 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 गुंडाळून हे कुंतल बनवले। मग तुम्हाला माहिती आहे, हा कुंतलामधून ज्यावेळी विद्युत धारा जाईल, हे कुंतल स्वतःच काय बनेल, एक चुंबक बनेल। पण हे थोडाच वेळ चुंबक राहते जेवढा विद्युत धारा वाहते। तर एक कायम चुंबक, कायम म्हणजे परमनंट मॅग्नेट ज्याने आपण खेळतो, ते ऑलरेडीच आहे ह्यांच्याकडे, आणि दुसरं मॅग्नेट आपण बनवतोय
विद्युत धारेला घालवून. मग जसं तुम्हाला माहितीये 2 मॅग्नेटला बघा जवळ आणल्यावरती काय आपण ते हलताना आपला हात हलतो ना जवळ आणल्यावर, आणि आपण त्याला सोडून दिलं ते मॅग्नेट चिटकतात, एकतर चिटकतात किंवा एकमेकांपासून लांब जातात. डिपेंड करते की आपण कुठले त्यांचे पोल्स एकत्र जवळ आणतोय. तर इथे पण बघा तेच होतं. तर नीट लक्ष देऊन बघा पुढचा व्हिडिओ. ही सप्लाई बंद, इसका मैग्नेटिक फील्ड भी बंद। वो इस कोयल के ऊपर स्पाइडर लगा रहता है और स्पाइडर के ऊपर कोन लगा रहता है जिसको डायफ्राम भी बोलते हैं और यही साउंड को क्रिएट करता है। वो इस कोयल के ऊपर डस्ट केप लगाकर पैक कर दिया जाता है ताकि कोई धूल मिट्टी कोयल में ना चली जाए। जिस भी डिवाइस से स्पीकर लगा रहता है उस डिवाइस के अंदर एक एम्पलीफायर होता है जो स्पीकर को सिग्नल प्रोवाइड करवाता है। एम्पलीफायर से मिलने वाला सिग्नल वो इस कोयल को दिया जाता है। एम्पलीफायर का सिग्नल एक तरीके का इलेक्ट्रिक सिग्नल ही होता है। जैसे ही इलेक्ट्रिक सिग्नल वो इस कोयल को मिलेगा यह मैग्नेट की तरह काम करने लग जाएगी और इसमें नॉर्थ और साउथ पोल जनरेट हो जाएंगे। जब वो इस कोयल के नॉर्थ और साउथ पोल परमानेंट मैग्नेट के पोल से कांटेक्ट में आएंगे तो सेम पोल रिपेल करेंगे एंड ऑपोजिट अट्रैक्ट, जिसकी वजह से वो इस कोयल अप डाउन होने लग जाएगी। जब कोयल अप डाउन होगी तो कोयल पर लगा स्पाइडर भी मूव करेगा और स्पाइडर से जुड़ा डायफ्राम भी मूव करेगा। डायफ्राम के ऊपर की तरफ आप देखोगे तो यह वाला एरिया डायफ्राम के मूव होने के लिए होता है। यह एक स्प्रिंग की तरह काम करता है। जब डायफ्राम में मूवमेंट होगा तो जो भी साउंड सिग्नल स्पीकर को एम्पलीफायर से मिलेगा वह हमें सुनाई देगा। लेकिन आपके दिमाग में क्वेश्चन जरूर आया होगा कि इसके मूवमेंट से वॉइस कैसे जनरेट होगी। स्पीकर का हिंदी मतलब होता है वक्ता, जो अच्छा बोल सकता है। लेकिन कळलं मुलांनो? हो मॅम. एम्प्लिफायर म्हणजे काय? यस मॅम, समजलं. बरं ऐका मुलं, ऐका. मी या व्हिडिओचा लिंक ऐका. सिम्पल. आधी एक आपण कायम मॅग्नेट घेतलं, त्या कायम मॅग्नेट वरती आपण एक ती कॉईल पुठ्ठ्यासारखं जरी असलं तरी ते घेतलं आणि त्याच्यावर मग ती वायर गुंडाळले, ते बसवलं. त्याच्यामुळे काय होते, पण ते असं बसवलंय की त्याला हालायला जागा मिळेल. मग एक परमनंट मॅग्नेट आहे, त्याच्याजवळ आपण दुसरं मॅग्नेट आणतोय जे आपण विद्युत धारेमुळे निर्माण केले. दोन्ही मॅग्नेट एकमेकांजवळ येऊन हालायला लागले आणि त्या हलण्यामुळेच कंपन होतोय आणि त्या कंपनामधून आवाज निर्माण होतोय. सिम्पल. ठीक आहे, तेच. आता मॅम एक क्वेश्चन, एक मिनिट थांबा, मी हात खाली करते. मला क्वेश्चन खरंच विचारायचंय त्यांनीच फक्त हात वर करा. ज्यांना मला क्वेश्चन विचारायचंय त्यांनी हात वर करा. हा, एक जणाचं मी नाव घेते, मग क्वेश्चन विचारा. हा, प्रेरणा, काय विचारायचंय तुला बेटा? मॅम एम्प्लिफायर म्हणजे काय? अँप्लिफायर म्हणजे ना अँप्लिफाय करणं. अँप्लिफाय करणं म्हणजे मोठं करणं. आपण कुठली पण त्याला जो इलेक्ट्रिकल सिग्नल दिलाय, विद्युत त्याला सिग्नल दिलाय, तो त्याला मोठा करतो. ते तुम्हाला ना मोठ्या वर्गांमध्ये आहे. आता सध्या तेवढं काय डोकं नाही लावायचंय, पण तो कुठल्या पण छोट्या गोष्टीला मोठं करतो, त्याला अँप्लिफायर म्हणतात. ठीक आहे? येस मॅम. आदिती खंडेराव नावाने ज्या केलंय, बेटा म्यूट कर. तुझा माईक खूप वेळा अनम्यूट करतोय. टीचर, जेव्हा आपलं डायफ्राम जे आहे ते जेव्हा वर खाली मूव्ह होतं त्यालाच आपण म्हणतो का की स्पीकर जे ते व्हायब्रेट होतं किंवा ती असं व्हायब्रेशन होतंय त्याचं? हो, बरोबर. कार्तिक, टीचर सुरुवातीच्या व्हिडिओ मध्ये पण तेवढं आहे. गरम होऊन तुटत का नाही? काय कार्तिक, परत बोल. ती कुंतलची जी तार असते ती गरम होऊन तुटत का नाही? बेटा ती तांब्याची तार आहे ना, मजबूत तार आहे ती, कशी काही तुटेल? ती तुटणार नाही, त्याच हिशोबाने घेतली ना. मॅम ते दोन्ही टर्मिनल एका ठिकाणी जॉईन झाल्यावर ती तार पिघळते ना. हा, नाही, ते बरोबर अशी अरेंजमेंट केली असते की एक तर ती तार मजबूत आहे, दुसरं ती तार एवढी मोकळी सोडलेली असते की ती हल्ली वर खाली झाली तरी त्या तारेला खेचलं नाही जाणार, ताण नाही येणार त्या तारेवर. त्याच्यामुळे मग काय ती तुटत नाही. आणि ती एवढी पण नाही गरम होत की तुटेल बेटा. टीचर मायक्रोफोन म्हणजे
कशामुळे होतं? हा काय किरण? कंपन कशामुळे होतं? बघितलं ना आपण. आता बघा तुम्ही खेळताना तुम्ही बघितले चुंबकाला ना असं जवळ घेतलं हातामध्ये पकडून जबरदस्ती, आवाज येईना मॅडम. आपले हात हालायला लागतात त्या चुंबकामुळे, आठवते? हा, मग इथे पण तसे दोन जवळजवळ आणले, इथे पण दोन चुंबक जवळजवळ आणले तर ते हालायला लागतात ना, कंपन निर्माण होतं त्याच्यात. टीचर मायक्रोफोन म्हणजे काय? टीचर अपोजिट साईड असली तरी मायक्रोबेज असेल. बेटा मायक्रोफोन, आता जसं मी तुमच्याशी सगळ्यांशी बोलतेय तर माझ्या लॅपटॉप मध्ये पण माझा आवाज घेण्यासाठी मायक्रोफोन आहे ना, मायक्रोफोन एक प्रकारचा माईक असतो. ठीक आहे, चला आता आपण स्वाध्यायाकडे जाऊयात. विचारायचं होतं. हा विचार बेटा. मॅम आता साऊंडची लेवल ही 100 डेसिबल असते, तर तितका आवाज आपण किती वेळापर्यंत ऐकू शकतोय? तरी तितका 100 डेसिबल आवाज असला तर 100 डेसिबल आवाज असला तर बेटा तू, प्रत्येकाचे कान जो आहे त्याची क्षमता वेगवेगळी आहे. काही जण थोडं जास्त त्याला सहन करतील, काही जण कमी करतील, पण जास्त नाही, जास्त वेळ आपण नाही त्याला टॉलरेट करू शकत. कान खराब होईल, आपले कानाचे पडदे फाटतील. मॅम डीजेचा जर आवाज बघितला तर साऊंड डीजेची साऊंड लेवल 100 डेसिबल टू 120 डेसिबल इतकी असते. मग तो आवाज कसा आपण सहन करू शकतो? कशाचा आवाज? डीजेचा. त्याचा आवाज कितीपर्यंत आहे बघायला लागेल तो. टीचर मी विचारू का क्वेश्चन अनुष्का? 70 dB डेसिबल पर्यंत जो आवाज असतो ना मुलांनो, आवाज येईना. मॅम काल विचारलं का? मी बॅक झाली होती 2 मिनिट, फोन आला होता तर. हा, 70 डेसिबल पर्यंतचा जो व्हॉल्यूम आहे, जो आवाज आहे, तोपर्यंत तो आपल्यासाठी सेफ आहे. त्याच्यावरचा जो आवाज आहे, तो आवाज जो आहे तो घातक आहे. तर हा डीजेचा जो आवाज आहे तो कितीपर्यंत डेसिबल पर्यंत जातो माहिती नाही. आता बघा इथे काय दिलंय की आपला जो 85 डेसिबलचा जो आवाज आहे ना, जो आपण 8 तासापर्यंत तो ऐकत राहिलो, कळते का? 85 डेसिबलचा आवाज 8 तासापर्यंत ऐकत राहिला तुम्ही, त्याच्यामुळे परमनंटली बहिरेपणा येऊ शकतो. लावण्या, हेच विचारत होतीस ना तू? मॅम मी बघितलेलं आहे की डीजेचा आवाज असतो ना, तर तो 100 डेसिबल टू 120 डेसिबल इतका असतो. म्हणजे 120 पर्यंत तो थोडाच वेळ ऐकताय ना तुम्ही, तो थोडा वेळासाठी ऐकताय म्हणून एवढा लगेच फरक नाही पडत आहे. पण तो कंटिन्यू खूप तास ऐकत राहिला तर परमनंटली बहिरेपणा येईल किंवा अजून जास्त डेसिबल पण काहीतरी होऊ शकतं. हा मॅम, मी हे आपण किती वेळ ऐकू शकतोय? आपण अर्धा तास किंवा 1 तास ऐकतो, त्याच्यावरून जास्त नाही. हा राईट, ठीक आहे. चला आता आपण स्वाध्याय सोडूया मुलांनो, आपला वेळ 10 मिनिटं राहिले. पटपट आता तुम्ही हा स्वाध्याय कदाचित ऑलरेडी सोडवला पण असेल. मला पटपट मी एकाचं नाव विचारेल, तुम्ही मला उत्तर देत जायचंय. ठीक आहे, चला आता हा पहिला जो प्रश्न आहे, रिकाम्या जागा. मी हात खाली करते, ज्यांना उत्तर द्यायचंय त्यांनी हात वर करा. मी नाव घेतल्यावरती पटकन मग अनम्यूट करून उत्तर द्यायचंय. मी एकदाच नाव घेणार एका मुलाचं, त्याने उत्तर नाही दिलं की मी पुढच्या मुलाचं नाव घेतणार. ठीक आहे, तर आता ज्यांना पण ह्या स्वाध्यायाची उत्तर द्यायचे ते हात वर करू शकतात. चला तर पहिला प्रश्न, रिकाम्या जागा भरा. इंग्लिश मधून दिले तर चालेल? हा चालेल. ध्वनी तरंगातील उच्च दाब आणि घनतेच्या भागाला डॅश म्हणतात, तर कमी दाब असलेल्या भागाला डॅश म्हणतात. हरिओम सांग. मॅम संक्षेप. दोन रिकाम्या जागा आहेत. जिथे जास्त दाब आहे आपण त्याला काय? एक मिनिट, मी नाव नाही, दादा तावरे नावाने ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केले. बेटा सांग. मॅम मी सांगतो संक्षेप आणि निवेदन. उच्च दाब आणि उच्च घनतेच्या भागाला संपीडन व कमी दाब व कमी घनतेच्या भागाला विरलन म्हणतात.
बरोबर. उच्च दाब आहे त्याला संपीडन, कमी दाब आहे त्याला विरलन. पुढचा प्रश्न, ध्वनीच्या निर्मितीला माध्यमाची गरज डॅश. प्रेरणा. असते मॅम. ध्वनीच्या निर्मितीला माध्यमाची गरज असते. करेक्ट. एका ध्वनी तरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची संख्या, एकूण संख्या 1000 आहे. संपीडन आणि विरलन एकूण मिळून 1000 आहे बरं का. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 500 संपीडन असतील आणि 500 विरलन असतील. करेक्ट आहे. तर त्या ध्वनी तरंगांची वारंवारता डॅश हर्ट्झ इतकी असेल. 1000 ध्वनी हर्ट्झ. तरंगांची संख्या आपल्याला दिलेली आहे 500. बरोबर आहे. एक संपीडन आणि एक विरलन मिळून एक तरंग बनते. बरोबर आहे. मग टोटल आपल्याकडे विरलन आणि संपीडन मिळून 1000 आहेत. ह्याचा अर्थ 500 विरलन आहेत, 500 संपीडन आहेत, म्हणजे टोटल आपल्याकडे 500 ध्वनी तरंग आहेत. म्हणजे एन ची किंमत 500 दिली आहे. तर आपलं मग वारंवारता काढण्यासाठीचं सूत्र काय आहे? एका सेकंदामध्ये किती किंमत आणि बरोबर आहे. तर 1/n हे आपलं सूत्र आहे. तर 1/500 तर किती आलं येणार उत्तर मग? 1000 मॅम. 1000 हर्ट्झ. अरे 1/500 तर 1000 किती मॅडम? 500 मॅडम. 500 मॅम. टीचर केलंय त्यांनाच विचारा आन्सर. 500 येईल मॅम. बर, ज्यांनी हे प्रश्न सोडवलं, हे गणित सोडवलंय त्यांनी हात वर करा. ज्यांनी हे गणित सोडवलंय त्यांनी हात वर करा. अरे तरंगांची संख्या 500 आहे. ऐश्वर्या तुझं काय उत्तर आहे? ऐश्वर्या तुझं उत्तर काय आहे? बर मॅम 500 नाही. अनुष्का तुझं उत्तर काय आहे बेटा? टीचर माझं 500 यस दीड आहे. 500. बर. अरे मुलांनो, 500 ह्या टोटल ध्वनी तरंगांची संख्या आहे. एन ची संख्या आहे. टीचर 100 येईल. टीचर 100 येईल. 100 येईल. मॅम 1000 येईल. 1000 येईल मॅम. बर ठीक आहे. चला मी सांगते आता तुम्हाला, हे सोडवून दाखवते. तुम्हाला सोडवून दाखवल्यावरती समजेल की ह्याच्यामध्ये नक्की काय चाललंय. ओके टीचर. हा, तर 500 कसं येईल? 500 कसं येईल? कारण त्याच्यामध्ये थांबा, ते सांगते तुम्हाला सोडवून. एक मिनिट. एक मिनिट. संपीडन किती आहेत? 500. 500. 500. विरलन किती आहे? विरलन किती आहे? 500. हा, मग संपीडन 500 मॅम. एक संपीडन आणि एक विरलन मिळून किती झालं? 500. 1000. 1000. 1000. तरंगा किती झाल्या टोटल? तरंगा 500 होणार ना? हो टीचर. Yes, ma'am. एका सेकंदात किती तरंगा जातात? 500 तरंगा जातात. मग तेच आपलं हे असतं ना वारंवारता. एका सेकंदात किती तरंगा जातात आहेत? तर एका सेकंदात 500 तरंगा जातात आहेत. म्हणून वारंवारता आहे 500 तरंगा. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न. वेगवेगळ्या स्वरांसाठी वेगवेगळ्या स्वरांसाठी ध्वनी तरंगांची डॅश वेगवेगळी असते. मी नाव घेते. पारसराम नावाने कोणी जॉईन केले त्या विद्यार्थी सांगेल. ईच वेगवेगळ्या स्वरांसाठी ध्वनी तरंगांची डॅश वेगवेगळी असते.
मी सांगू का मॅम? वारंवारिता. हा सांग बेटा. फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी मॅम. म्हणजे फ्रिक्वेन्सी वारंवारता वेगळी. बरोबर. आपण हे त्या दिवशी बघितलेलं ना, आपण वाट्यांमध्ये पाणी घेतलेलं वेगवेगळं आपण लेवल. ध्वनी क्षेपकामध्ये डॅश ऊर्जेचे रूपांतर डॅश ऊर्जेमध्ये होते. साऊंड. आता बघितले. मी सांगू प्रेरणा? हा प्रेरणा सांग. मॅम मी सांगू? मी सांगू. पहिल्या डॉट मध्ये साऊंड इन मॅम. मॅम मी सांगू मॅम पहिले जे हा, डॅश सांग. आहे ना त्याच्यामध्ये साऊंड इन. प्रेरणा सांग. ध्वनी क्षेपकामध्ये यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये होते. नाही, यांत्रिक ऊर्जा नाहीये बेटा, विद्युत ऊर्जा. मी सांगू? विद्युत ऊर्जेचे रूपांतर मेकॅनिकल आणि विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये होते. ठीक आहे. आता चला पुढचा प्रश्न. अरे माझा ना लॅपटॉप हँग झाला. थांबा जरा, ह्याला जाग होऊ द्या. झोपला आता तो. हा, तुम्ही लोक मला दिसतच नाही. थांबा, माझा लॅपटॉप हँग झाला. जिवंत झाला. शास्त्रीय कारणे सांगा. तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वर तंतूवरचा ताण बदलणे आवश्यक आहे. त्याला काय उत्तर देणार तुम्ही? की स्वर तंतूचा जसा ताण वेगवेगळा असेल तरच मग ते वेगवेगळ्या वारंवारतेने मग तो आपले जे स्वर तंतू आहेत ते कंपित व्हायला लागतील आणि मग वेगवेगळा आवाज निर्माण होईल. बरोबर आहे. म्हणून मग स्वर तंतूवर ताण आवश्यक आहे. ठीक आहे. आपण ज्यावेळी हवा आतमध्ये घेतोय, बाहेर सोडतोय बोलताना, तर वेगवेगळा ताण क्रिएट करतोय बोलताना. म्हणून आवाज पण वेगवेगळा ऐकायला येतोय. कधी जास्त मोठा पण येतो, कधी छोटा पण येतो. परत चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही. का रे? कोण सांगेल? मी नाव कारण तिथे हवा नाही. सांगेल. साई सांगू का? तिथे हवा नसते म्हणून. कारण एअर नसते मॅम तिथे. सांग. बर लावण्य सांग. मॅम आपण प्रोपोगेशन ऑफ साऊंड याच्यामध्ये शिकलो होतो की साऊंडला सगळ्यात पहिले माध्यमाची गरज असते. मग ते माध्यम साऊंड सॉलिड असो, लिक्विड असो, गॅस असो. मध्ये गेलो ना ते मीडियमच नाही राहत. त्यामुळे आवडण्या, तू मोबाईलच्या खूप जवळून बोलतेस का बेटा? तुझा आवाज ना खूप वेगळाच ऐकायला येतोय. असं माय स्पीकर सारखाच बाउन्स होते. हा बरोबर. चंद्रावरती ध्वनी जाण्यासाठी कुठलाच प्रेझेंट नाहीये ना. तिथे आपल्या दोघांच्या मध्ये हवा जी प्रेझेंट पाहिजे ती हवा नाहीये प्रेझेंट. म्हणून आपल्याला एकमेकांचं बोलणं स्पष्ट ऐकायला येत नाही चंद्रावरती. ठीक आहे. ध्वनी तरंगाचे हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रसारण होण्यासाठी त्या हवेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होण्याची आवश्यकता नसते. आता ह्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन करायची मुलांना. ध्वनी एका जागेपासून कसा जातो दुसऱ्या जागी. तर मी तुम्हाला जे पण एक्सप्लेन केलेलं आहे ना, की आधी पहिला जो लेयर आहे हवेचा तो कंपित होतो, मग त्याला चिटकून दुसरा लेयर आहे तो कंपित होतो, मग तिसरा कंपित होतो, तोपर्यंत पहिला शांत होतो. ते सगळं तुम्हाला इथे डिटेलमध्ये लिहायचंय. मग तुम्हाला त्याच्यामध्ये हे लिहायचंय, तर प्रत्यक्ष रूपामध्ये कुठल्या पण माध्यमाचे कण किंवा हवेचे कण ते फक्त स्वतःच्या जागी कंपित होतात आणि नंतर शांत होतात. ते काय एक जागा सोडून दुसरीकडे जात नाहीत. म्हणून एका जागेपासून दुसऱ्या जागी जाण्याची गरज नाहीये. ते काय करतात? ते फक्त एका ऊर्जा घेतात आणि समोरच्याला देतात. ठीक आहे. चला आता मुलांनो झाला आपला टाइम. आपण उरलेले जे प्रश्न आहेत पुढच्या क्लासमध्ये एकमेकांना होमवर्क पास करतात. होमवर्क हा आहे सुंदर सुवाच्य अक्षरामध्ये हा स्वाध्याय सोडवून फोटो ग्रुपमध्ये टाका. ओके टीचर. सर्व मॅम पूर्ण ग्रुपला जॉईन करा.
बेटा ते ना पूजा मॅमला किंवा बघ तू नियती मॅमला सांग, मला माझ्याकडे त्याचा Bye, ऍक्सेस teacher. नाहीये. चला बाय मुलांनो. ग्रुपमध्ये टाका, स्वाध्याय ग्रुपला टाका. थँक्यू मॅम. Bye, ma'am. थँक्यू मॅम.